विजय पटवर्धन फाउंडेशन आयोजित विनोदवीर सतीश तारे करंडक राज्यस्तरीय स्किट स्पर्धेला 19 नोव्हेंबरला सुरुवात झाली असून स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली। स्पर्धेमध्ये राज्यामधील एकूण 27 संघ सहभागी झाले होते। त्यामधून प्राथमिक फेरी घेण्यात आली आणि त्यातील 9 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले। या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजक देखील उत्साहात असल्याचं पाहायला मिळतंय। सतीश तारे आमचा सगळ्यांचा आहे, कारण मी सतीशबरोबर बालनाट्यात काम केले, विजयने स्वतः त्यांच्याबरोबर बरेच स्किट्स वगैरे बरंच काम केलं आणि आमच्या बाकीच्याही काही ग्रुपपैकी बरेच जण असे आहेत की ज्यांनी सतीशबरोबर काम केलं। मग सतीशच्या नावाने कारण स्किट बीट त्यासारखा मास्टर कोण नव्हता। मग ते डोक्यात आलं की सतीश तारे करंडक स्किट स्पर्धा आहे। असं एक एक करता करता मग एकांकिका स्पर्धा झाली, स्किट स्पर्धा झाली। मग स्वतः विजय पटवर्धनचे वडील विनोदी लेखक वगैरे होते। मग त्याच्या डोक्यात आणखीन एक कल्पना आहे, मग आईच्या आणि वडिलांच्या नावाने लेखन स्पर्धा पण करावी। मग लेखन स्पर्धा सुरू झाली। अशा वेगवेगळ्या 2-3 स्पर्धांचं आमचं आयोजन असते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे। म्हणजे संकल्पनेतनं आम्ही प्रकाश इनामदार करंडक एकांकिका स्पर्धा, सतीश तारे करंडक स्किट स्पर्धा, त्याच्यानंतर निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा, अशा 3 स्पर्धांचं आयोजन करतो दरवर्षी। हे तिन्ही स्पर्धांचं हे तिसरं वर्ष आहे आणि चांगल्यापैकी प्रतिसाद आहे। थोडीफार त्याच्यातनं आर्थिक उभारणीही होते फाउंडेशनच्या मदतीसाठी आणि कलाकारांना त्या योगे आम्ही मदत करू शकतो। मानाच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन युवा अभिनेता अथर्व सुदामे याच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सतीश तारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला। यावेळेला फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन, परीक्षक चेतन चावडा, आनंद जोशी, योगिनी पोफळे तसेच ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे हे उपस्थित होते। कलागुणांची उधळण करण्यासाठी हक्काचा रंगमंच भेटल्यामुळे अनेक स्पर्धक कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। जेव्हा आपण एखाद्या ग्रामीण भागातून येतो कलाकार म्हणून, तेव्हा आपल्याला इतर साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि ते एक बर्डन घेऊन कलाकार इथे स्टेजवर येतात की तो प्रवासातला एक रटाळणीपणा असू दे किंवा प्रवासातला त्यावेळेस एक चिडचिड असू दे, पण इथं आल्यानंतर तसं काहीच झालं नाही। सगळं आयोजक नियोजक होते आणि सगळ्यांनी अशा पद्धतीने काम केलेलं की आमचं माइंड मेंदू इतकं मोकळं झालं, त्याच्यामुळे काम करायला खूप छान वाटलं आणि मी आणि माझ्यासारख्या अशा अनेक नवोदित कलाकारांना इथं काम करण्याची संधी मिळाली। स्पर्धेचं सतीश तारे करंडक या स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं होतं। अशा स्पर्धा महाराष्ट्रात व्हाव्यात जेणेकरून आमच्यासारखे नवोदित कलाकार वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येतील आणि तुमच्यासमोर नवनवीन विषय मांडतील असं मला वाटतं। आणि अशा स्पर्धा भरवण्यासाठी आपल्यासारखे कलाकार आणि मायबाप रसिक प्रेक्षकच इच्छुक असतात, जिम्मेदार असं मी म्हणेन। आणि स्किटची थोडीफार आवड असल्यामुळं मला खूप वाटायचं की आपणही काहीतरी करावं, आपल्याला प्लॅटफॉर्म भेटावा। तर इथं आल्यानंतर मला सरांच्या माध्यमातून भेटलं आणि इथं येऊन आणि ते पण सतीश सरांच्या नावावरती हे स्किटचं कॉम्पिटिशन चालू आहे आणि इथं आल्यानंतर खूप खूप मोठ्या दिग्गज कलाकारांचं इथं पदार्पण होतं आहे आणि त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटतं आहे। आपल्या अभिनयानं मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटवणारे कलाकार सतीश तारे यांचा चाहता वर्ग हा मोठा आहे। त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत। विनोदाची समज, त्यावर असलेली हुकूमत आणि अफलातून टायमिंग यामुळे तारे लोकप्रिय झाले होते। आता त्यांच्या स्मरणार्थ नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध व्हावा, त्यांना आपली कला सादर करण्यासाठी संधी मिळावी, याकरता विजय पटवर्धन फाउंडेशनने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय। विजय पटवर्धन कोविड काळामध्ये विजय पटवर्धन फाउंडेशनची स्थापना झाली जेणेकरून बॅकस्टेजच्या कलाकारांना मदत होईल। मदत नाही म्हणणार, खरं तर मैत्रीचा हात दिला जाईल याच्याकरता हे फाउंडेशन स्थापन झालं। अनेक दानशूर लोकांनी या फाउंडेशनला मदत केली, पण प्रत्येक वेळेला लोकांकडनं मदत घेण्यापेक्षा आपणच काहीतरी करून फंड रेज करूयात या विचाराने अनेक स्पर्धा आपण घेत असतो। त्यातलीच ही एक स्पर्धा सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा हे वर्ष तिसरं आहे। त्याचबरोबर प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा आपण करत असतो आणि त्याचबरोबर निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा, ह्या 3 स्पर्धा फाउंडेशन घेत असतं। आणि सतीश तारे करंडक स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे। या तिसऱ्या वर्षात
पहिल्या वर्षी 36 संघ होते, दुसऱ्या वर्षी 35 संघ आणि आत्ता 29 संघ आहेत आणि पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त संघ येतील ही आम्हाला नक्की अपेक्षा आहे. आणि ह्या स्पर्धेतून नवीन नवीन कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं, आपली कला सादर करण्यासाठी एक चान्स मिळावा, याच्याकरता ही स्पर्धा आपण घेत असतो. आणि ह्याच्यातून जो काही आर्थिक फायदा होतो तो सगळा आपण पडद्यामागच्या कलाकारांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी त्या सगळ्या आर्थिक लाभाचा उपयोग आपण करत असतो. आज प्राथमिक फेरी झाली. या प्राथमिक फेरीतून 9 संघ निवडलेले गेले आहेत, जे अंतिम फेरीत परफॉर्म करणार आहेत. त्यांना ही प्राइजेस आहेत. एक सतीश तारे करंडक पहिला क्रमांकाचं, दुसरं आहे आपले सचिन नगरकर जे स्पॉन्सर आहेत त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे मुरलीधर नगरकर करंडक द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक आहे गिरीश महाजन, आमचा मित्र आहे, त्याच्या वडिलांच्या नावाने प्रफुल्ल महाजन जे नाट्यवितरक होते कोल्हापूरमध्ये, त्यांच्या नावाने हा तृतीय क्रमांकाचा करंडक देत आहोत आपण. शिवाय जयंत बेंद्रे नावाचे एक उत्तम लेखक होते, ज्यांनी अनेक नाटकं लिहिली, चित्रपट लिहिले, त्यांच्या नावाने मैत्री फाउंडेशन हे एक फाउंडेशन आहे जे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, राजन मोहाडीकर आणि श्रीराम रानडे हे चालवतात. त्यांनी आपल्या या फाउंडेशनकरता 3 प्राइजेस ठेवलेले आहेत. लेखन प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक ती जयंत बेंद्रे यांच्या नावाने देण्यात येणार आहेत. आणि दिग्दर्शनाची सुद्धा प्राइजेस आहेत, अभिनयाची प्राइजेस आहेत. आणि अभिनयाच्या प्राईजमध्ये आपण एक सर्वोत्कृष्ट विनोदवीर स्त्री आणि सर्वोत्कृष्ट विनोदवीर पुरुष अशी 2 मोठी प्राइजेस ठेवलेली आहेत. आणि त्याच्याकरता रसिक साहित्य आणि सेतू रिलीजेस यांनी द मा मिरासदारांच्या 20 पुस्तकांचा एक संच त्यांना भेट देण्याचं ठरवलेलं आहे. असे अनेक लोक आपल्या पाठीशी आहेत. स्वरंग मराठी ही आपल्या ह्या सगळ्या 9 स्पर्धकांचं चित्रीकरण करणार आहेत आणि त्याचं सादरीकरण म्हणजे त्याचं टेलिकास्ट स्वरंग मराठीवरती होणार आहे. त्याबद्दल मी स्वरंग मराठीचे सुद्धा आभार मानतो. आणि सगळ्यांनी ही स्किट एन्जॉय करा, हसा आणि सगळं टेन्शन दूर करा. आणि पुढच्या वर्षी नक्कीच भेटूयात आपण, ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं सतीश तारे करंडक आयोजित करूयात. तुमच्या सगळ्यांकडनं जे काय आम्हाला मदत मिळाली त्याबद्दल धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद.